नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न इंग्लिश मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण शिकणार आहोत इंग्लिश ॲडव्हान्स स्ट्रक्चर फॉर स्पोकन इंग्लिश. दररोज बोलताना आपण अशी काही वाक्य यूज करतो, असे काही स्ट्रक्चर यूज करतो, जे आपण मराठीमध्ये तर बोलतो, पण त्यांनाच इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हे आपल्याला कळत नाही. तर तेच आज आपण शिकणार आहोत. समोर काही वाक्य दिलेली आहेत, जसे की कधी तर वेळेवर येत जा, कधी तर खरं बोलत जा, कधी तर माझं ऐकत जा, कधी तर काम करत जा. आता हे सेंटेन्सेस ऐकल्यानंतर तुम्हीही म्हणत असाल की हे वाक्य तर आपण रोज बोलतो, पण यांनाच इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हे आपण समजून घेऊया. तर शब्द आहे कधी तर. तर कधी तर या शब्दासाठी आपण वर्ड यूज करणार डू एव्हर. कोणता वर्ड यूज करणार आपण? डू एव्हर. तर डू एव्हर पासून सेंटेन्सेस कशी बनवायची, वाक्य कशी बनवायची यासाठी ही एक स्ट्रक्चर आहे. तर सर्वात आधी आपण ते स्ट्रक्चर समजून घेऊया. तर सेंटेन्स बनवताना सर्वात आधी आपण वाक्यामध्ये डू एव्हरचा यूज करणार. त्यानंतर आपण यूज करणार वर्बची फर्स्ट फॉर्म. त्यानंतर आपण यूज करणार ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट किंवा अदर वर्ड्स म्हणजेच वाक्याच्या शेवटी जे काही शब्द येतील ते. तर स्ट्रक्चर काय आहे? डू एव्हर प्लस वर्बची फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे कधी तर मला बोलू देत जा. काय आहे वाक्य? कधी तर मला बोलू देत जा. तर सुरुवातीला आपण डू एव्हरचा यूज करणार, त्यानंतर वर्बची फर्स्ट फॉर्म लेट आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. वाक्य कसं होईल? डू एव्हर लेट मी स्पीक. नेक्स्ट सेंटेन्स बघा, कधी तर वेळेवर येत जा. आता हे वाक्य इंग्लिशमध्ये आपण कसं बोलणार? तर सर्वात आधी आपण यूज करणार डू एव्हरचा, त्यानंतर वर्बची फर्स्ट फॉर्म कम आणि त्यानंतर ऑन टाइम. हे काय आहे? अदर वर्ड्स किंवा ऑब्जेक्ट. डू एव्हर कम ऑन टाइम. कधी तर वेळेवर येत जा. नेक्स्ट सेंटेन्स बघा, कधी तर काही काम करत जा. आपण म्हणतो ना असं वाक्य, नेहमीच म्हणतो आपण कधी तर काही काम करत जा. तर यासाठी आपण कसं बोलणार? डू एव्हर डू सम वर्क. बघा किती इझिली आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो, जसं की डू एव्हर डू सम वर्क. नेक्स्ट सेंटेन्स बघा, कधी तर खरं बोलत जा. काय आहे वाक्य? कधी तर खरं बोलत जा. सुरुवातीला डू एव्हरचा यूज करणार, त्यानंतर वर्बची फर्स्ट फॉर्म टेल, त्यानंतर द ट्रूथ. काय होईल वाक्य? डू एव्हर टेल द ट्रूथ. कधी तर खरं बोलत जा. नेक्स्ट सेंटेन्स बघा, कधी तर माझ्याशी नीट बोल. आपल्याला जर म्हणायचं आहे कधी तर माझ्याशी नीट बोल, तर आपण कसं म्हणणार? डू एव्हर टॉक टू मी प्रॉपरली. टॉक हे काय आहे? वर्बची फर्स्ट फॉर्म आणि टू मी प्रॉपरली हे काय आहे? अदर वर्ड्स आहेत. सिम्पली डू एव्हर टॉक टू मी प्रॉपरली. नेक्स्ट सेंटेन्स बघा, कधी तर हसत जा. आता हे वाक्य आपण कसं बोलणार? कधी तर हसत जा. सुरुवातीला डू एव्हर, त्यानंतर लाफ. यामध्ये फक्त वर्बची फर्स्ट फॉर्म आलेली आहे. तर वाक्य कसं होईल? डू एव्हर लाफ. नेक्स्ट सेंटेन्स बघा, कधी तर माझ्याबद्दल विचार करत जा. हे वाक्य कसं होईल? कधी तर माझ्याबद्दल विचार करत जा. डू एव्हर थिंक अबाउट मी. काय होईल वाक्य? डू एव्हर थिंक अबाउट मी. नेक्स्ट सेंटेन्स बघा, कधी तर मला फोन करत जा. आता हे वाक्य आपण आपल्या फ्रेंड्सला बोलताना नेहमीच म्हणतो, कधी तर मला फोन करत जा. तर हे आपण कसं बोलणार? डू एव्हर कॉल मी. सिम्पली आपण म्हणणार डू एव्हर कॉल मी. कधी तर मला फोन करत जा. डू एव्हर कॉल मी. तर फ्रेंड्स, आज आपण पाहिला डू एव्हरचा यूज सेंटेन्समध्ये कसा करायचा आणि यापासून वाक्य कशी बनवायची. आय होप की तुम्ही समजले असाल. तर एक वाक्य तुमच्यासाठी वाक्य आहे, कधी तर तिचं ऐकून घेत जा. हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार हे तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.